3 महिन्यातच असते. मग या मीटिंगला तुम्हाला काही विचारणार नाही, तुम्ही ही सगळी कामं करा. त्यांच्याकडची सगळी कामं झाली की दुसऱ्या 3 सभापतींना गाठायचं. ही 3 महिने तुमच्यासाठी, पुढच्या मीटिंगला तुम्हाला काही नाही, ही तुमची करा. 3 महिन्यांनी राहिलेल्या सभापतीवर आणि पुढच्या 3 महिन्यांनी बाकीच्या सभापतीवर टीकेची झोड उठवणं हे माझं काम चालूच होतं. वर्तमानपत्रामध्ये नावं येत होती, लोक वाहवा करत होते, चुकीची प्रकरणं शोधून काढल्याबद्दल लोकांच्याकडून कौतुक होत होतं आणि एक वजनदार जिल्हा परिषद सदस्य मी बनलो होतो. लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना कधी कॉन्ट्रॅक्टरचा मिंदा बनलो नाही. जे सत्य वाटतंय ते बोलायचं कधी थांबलो नाही. लोक वाहवा करायचे, पाठिंबा द्यायचे. खेड्यापाड्यातनं जिल्हाभरातनं माणसं यायची, त्यांची कामं मी करत राहायचो. कामं करताना माझी काळजी करत येणारी माणसं जसं निवेदन घेऊन यायची तसं माझ्यासाठी जेवण सुद्धा घेऊन यायचे. निष्ठपणाने अतिशय एका छोट्या खोलीत राहून माझं हे पुढारपण चालूच होतं. त्याच्या 1च वर्ष अगोदर वडिलांचा मृत्यू झाला होता. घरची तर गरिबीच होती. गरिबी किती असते, ती किती टोकाची क्लेशकारक असते, हे आयुष्यातली काही वर्ष खूप जवळून अनुभवायला मिळालं. मला आठवतंय की शर्ट खूप फाटला होता, एकच होता. मी सकाळी सुई दोरा घेऊन आईकडे गेलो, हा कसा तरी शिवून दे. वैतागलेली आई म्हटली, आता कुठं शिवायचं? म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे जुने झालेले कपडे हे एका गाठोळ्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकून ते सगळे जुने कपडे काढले. तुम्हाला आठवत असेल तर संजय शिंत्रे नावाचे एक डिवाइस इथे होते बारामतीला. त्यांचे वडील टेलरिंगचं काम करत होते. वडिलांचे जुने कपडे घेऊन जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत, पण त्यांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. त्यांचे वडील अपंग आहेत संजय शिंत्रेंचे. कपडे शिवताना त्यांनी ओळखलं हे वडिलांचे कपडे आहेत. एक त्रयस्थ लिंगायत समाजातला टेलर, पण माझ्या अंगावरचा शर्ट बघून आणि वडिलांची कपडे बघून त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्यावेळी अल्टर करून ती कापडं घालून मी घरात गेलो, त्यावेळी वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा न रडलेली माझी आई त्या दिवशी छातीशी धरून इतकी रडली आणि मी इतका भरभरून रडलो. आयुष्यातला तो दिवस एक सगळ्यात वाईट दिवस होता. पण तशाही परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो पाहिजे ही तिची जिद्द कायमची होती. एके दिवशी विधानसभेमध्ये मनोहर जोशीला घाम फुटेल असं भाषण केलं. बेधडक 100 कोटी रुपयाचा आरोप केला. माझं भाषण साहेब स्पीकरवर ऐकत होते. त्यांनी मला खाली चिठ्ठी पाठवून त्यांच्या सभागृहात बोलवलं ऑफिसमध्ये. म्हटले सहारा प्रकरणामध्ये मनोहर जोशींनी 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला हे मी ऐकलं. म्हटले तुमच्याजवळ पुरावे काय आहेत? म्हटलं कुठले आलेत पुरावे? म्हटले साहेब. म्हटलं साहेब विधानसभेत जर बोललं तर डिफेमची केस होत नाही, कोणाला दावा करता येत नाही, विधानसभेत बोलायचं स्वातंत्र्य आहे. साहेब म्हटले प्रिव्हिलेज होऊ शकतो, आमदारकी जाऊ शकते. म्हटलं साहेब मग चुकलंय माझं. म्हटलं आता असं करा, तुमचं भाषण कन्फर्म करण्यासाठी प्रत येईल, त्यात एवढंच म्हणा अशा बाहेर चर्चा आहेत. सगळ्या भाषणाच्या शेवटी एक वाक्य घाला, बाहेर अशा चर्चा आहेत 100 कोटीचा आरोप.
एखाद्या अडचणीत कार्यकर्ता सापडला, त्याला बाहेर निघायचं असेल तर आज सल्ला देणारं अनुभव संपन्न एकच व्यक्तिमत्व आहे, ते आपले साहेब आहेत. आणि पुन्हा मला कळलं की मनोहर जोशींनी प्रिव्हिलेज आणायचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण ज्यावेळी प्रोसिडिंग बघितलं त्यावेळी शेवटचं वाक्य बघितल्यानंतर विधानसभेच्या सचिवांनी सांगितलं यात प्रिव्हिलेज मोशन होऊ शकत नाही, आमदारकी वाचली. आता म्हटलं इथनं पुढे बोलताना खूप जपून बोलायचं. एके दिवशी मधुकरराव चौधरी साहेबांनी मला बोलवलं. ते विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या पुढे उभा राहून बसून एक अतिशय सुंदर मुलगी रडत होती आणि ती रडती म्हणून मधुकरराव चौधरी साहेब रडत होते. त्यांनी मला बोलवलं. मी आत गेलो आणि एकदम विचारायला सुरुवात केली, मी काय ऐकतोय, काय चाललंय राज्यात. मला वाटलं ही मुलगी आपल्याबद्दल तक्रार करते. तशा मुलींच्या तक्रारी कधीच माझ्या बाबतीत झालेल्या नाहीत. म्हटलं सर काय आहे ते आपण शिस्तीत सांगा. म्हटले ही मुलगी एका औषध कंपनीत काम करते आणि तुमचे एक आरोग्य संचालक या मुलीकडे नको त्या गोष्टीची मागणी करतात. हा भ्रष्ट अधिकारी आहे. ह्या मुलीनं माझ्याकडे हे स्विस बँकेतले नंबर दिलेत आणि आपल्या राज्यामध्ये अधिकाऱ्यांचे हे खेळ चालले असतील तर आपण विधानसभेमध्ये बसून उपयोग काय. म्हटलं साहेब मग मी काय करू. म्हटले तुम्ही हे विधान